तर पुण्यामध्ये पेट्रोल डिझेल इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला आलं। पुणे शहर महिला काँग्रेसनं निषेध आंदोलन केलेलं आहे। यावेळेला त्यांनी घोषणाबाजी देखील केली। तर ठाण्यामध्ये संजय राऊतांच्या विरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक झाली। राऊतांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी पाहायला मिळते। राऊतांनी ट्विट करत भारतीय युवकांची बदनामी केल्याचा आरोप आहे। संजय राऊतांचा जाहीर निषेध असा बॅनरवर आशय होता। भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी आता संजय राऊतांवर टीका केली आहे। तुम्ही भरकटलेले आहात अशी टीका नवनाथ बन यांनी राऊतांवर केली। भारतीय युवकांना मंद आणि भरकटलेला असं ट्विट लिहिताना जनाब संजय राऊत यांनी स्वतःला आरशामध्ये बघितलेला असेल। जनाब संजय राऊत इथला युवक हा मंद किंवा भरकटलेला नाही, तर राष्ट्र निर्माणासाठी पुढे येऊन काम करणारा आहे। मंद आणि भरकटलेले तुम्ही असाल। केंद्र सरकारकडून कांदा खरेदीचा दर 12.35 पैसे जो आहे तो प्रति किलो जाहीर करण्यात आला। कांद्याला किमान 15 ते 20 रुपये किलो दर देण्याची मागणी होती। 12 रुपये 35 पैसे दरात उत्पादन खर्च देखील निघत नाही असं शेतकऱ्यांनी म्हटलं। तर भंडाराच्या वैनगंगा नदीमध्ये करण्यात आलेलं आंदोलन मागे घेण्यात आलं। नाना पटोलेंनी तब्बल 5 तास नदीपात्रात उभं राहून आंदोलन केलेलं आहे। प्रशासनानं कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही। जिल्हाधिकाऱ्यांनी समजूत काढण्यासाठी आंदोलकांना भेट दिली, मात्र चर्चा विफल ठरल्याचं पाहायला मिळालं। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये पीक विम्यासाठी आता शेतकऱ्यांनी ठिय्या दिलाय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन आहे। आंदोलन ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। तोडगाणी अधिकाऱ्यांनी काहीच दखल घेतली नाही आमच्या आंदोलनाची। आम्ही आमच्या हक्कासाठी तर आलेलो आहोत आणि आतापर्यंत प्रशासनाला निवेदन देऊन 1 महिना झाला। त्याच्यानंतर पुन्हा निवेदन दिली पण प्रशासन दखल घेतली नाही। आज आम्हाला वेळेवर सांगते पॉलिसी सरकारची आहे। सरकारनं घोषणा केली, बजेटमध्ये मंजूर करून घेतले, मंजूर केलेले पैसे गेले कुठं? असं जी घोषणा झाली बजेटमध्ये मंजूर करून घेतलं, विधानसभेत मंजूर करून घेतले पैसे। 17,000 प्रति हेक्टरी आम्हाला पाहिजे, 50,000 प्रोत्साहन कर्जमाफी घोषणा केली सप्टेंबरच्या अधिवेशनात, डिसेंबरच्या अधिवेशनात मंजूर करून घेतले, पण मिळणार कधी आम्हाला? अमरावतीमध्ये कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं आंदोलन पाहायला मिळालंय। आरोग्य अधिकाऱ्यांचं जिल्हा परिषद मुख्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन पाहायला मिळालेलं आहे। 2 महिन्यांचं वेतन आणि 9 महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी आहे। ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राचा कारभार खोळंबल्यानं रुग्णाचे हाल होत आहेत। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला। तर मीरा भाईंदर घोडबंदर रोडवरती काजूपाडा इथं कंटेनर पलटी झालाय। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर पलटी झालेला आहे। क्रेनच्या साह्यानं कंटेनर बाजूला काढण्यात आलाय। तर मीरा भाईंदर घोडबंदर रोडवरती कंटेनर पलटी झाल्याची माहिती मिळते आणि यामुळे कुठेतरी आता क्रेनच्या साह्यानं कंटेनर बाजूला जो आहे तो काढण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पडे गावातील कचरा डेपोला 2 दिवसांपासून आग लागली आहे। कचरा डेपोच्या जवळील परिसर कुणीतरी पेटवल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। पडेगाव परिसरामध्ये धुराचे लोट आणि श्वास घेण्यासही नागरिकांना त्रास होतो।